तुमचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गझेटेड सर्व्हिसेस कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत। ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही महाराष्ट्रातील विविध गट ब पदांवर अधिकारी बनू शकता। चला तर मग जाणून घेऊया या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि तयारी कशी करावी। परीक्षेचे टप्पे। गट ब सेवा परीक्षेत प्रामुख्याने 3 टप्पे असतात। 1. संयुक्त पूर्व परीक्षा हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जो 100 गुणांचा असतो। यामध्ये उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र होता। 2. संयुक्त मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला 400 गुणांची 2 पेपर मुख्य परीक्षा द्यावी लागते। 3. शारीरिक चाचणी व मुलाखत हा टप्पा फक्त पोलीस उप-निरीक्षक साय पदासाठी असतो। यामध्ये शारीरिक चाचणी 100 गुणांची असते आणि त्यानंतर 40 गुणांची मुलाखत घेतली जाते। इतर पदांसाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत नसते। पूर्व परीक्षेची योजना। पूर्व परीक्षा ही एकच प्रश्नपत्रिका असलेली परीक्षा आहे। विषय सामान्य क्षमता चाचणी जनरल एबिलिटी टेस्ट हा एकमेव विषय असतो। प्रश्न संख्या यात 100 प्रश्न विचारले जातात। एकूण गुण ही परीक्षा 100 गुणांची असते, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो। दर्जा यातील प्रश्नांचा दर्जा पदवी स्तराचा असतो। माध्यम प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांत उपलब्ध असते। तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही माध्यम निवडू शकता। कालावधी परीक्षेसाठी तुम्हाला 1 तासाचा 60 मिनिटे कालावधी मिळतो। स्वरूप प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस प्रकारचे असतात। म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो। नकारात्मक गुणदान नेगेटिव्ह मार्किंग हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे। गट ब पूर्व परीक्षेत नकारात्मक गुणदान लागू आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे। 1. चुकीच्या उत्तरासाठी तुम्ही दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमच्या एकूण गुणांमधून 25% किंवा 1/4 1/4 गुण वजा केले जातात। 2. एकापेक्षा जास्त उत्तरे किंवा अपूर्ण वर्तुळ जर तुम्ही एकाच प्रश्नाला एकापेक्षा जास्त पर्याय चिन्हांकित केले असतील किंवा उत्तरपत्रिकेवर ओएमआर शीट वर्तुळ पूर्णपणे भरले नसेल तर ते उत्तर चुकीचे मानले जाते आणि त्यासाठीही 1/4 गुण वजा केले जातात। 3. अपूर्णांक गुण जर वजाबाकी केल्यावर तुमचे अंतिम गुण अपूर्णांकात उदा 85.25% आले तर ते तसेच ठेवले जातात आणि पुढील प्रक्रिया त्याच आधारावर होते। 4. अनुत्तरित प्रश्न जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही, म्हणजेच तो प्रश्न रिकामा सोडला, तर त्यासाठी कोणतेही नकारात्मक गुण लागू होत नाहीत। त्यामुळे ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला खात्री नसेल ते सोडून देणे कधीकधी फायदेशीर ठरू शकते। अभ्यासक्रम सामान्य क्षमता चाचणी। आता आपण सामान्य क्षमता चाचणीच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकूया। इतिहास आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। यात समाजसुधारक, स्वातंत्र्य चळवळ, महत्त्वाच्या घटना इत्यादींचा समावेश असतो। भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाचा सखोल अभ्यास आवश्यक आहे। पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश या मूलभूत संकल्पनांसह महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे यावर आधारित प्रश्न विचारले जातात। अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग प्रणाली, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारीची समस्या, मुद्रा, चलन आणि राजकोषीय धोरणे फिस्कल पॉलिसी यावर आधारित प्रश्न असतात। शासकीय अर्थव्यवस्था यात अर्थसंकल्प, बजेट, लेखा, अकाउंट्स आणि लेखापरीक्षण ऑडिटिंग यांसारख्या संकल्पनांचा समावेश असतो। चालू घडामोडी जागतिक स्तरावरील तसेच महाराष्ट्रासह भारतातील महत्त्वाच्या चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात। यात राजकारण, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्त्या यांचा समावेश होतो। रोज वर्तमानपत्रे वाचणे आणि मासिके रेफर करणे खूप महत्त्वाचे आहे। राज्यशास्त्र भारतीय संविधानाचे मूलभूत ज्ञान, संसद, विधानसभा, न्यायपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे यावर आधारित प्रश्न विचारले जातात। सामान्य विज्ञान यात भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र, हायजीन या विज्ञान शाखांशी संबंधित मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न असतात। अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार,
भागाकार, दशांश, डेसिमल्स, अपूर्णांक, फ्रॅक्शन्स आणि टक्केवारी, पर्सेंटेजेस यांसारख्या मूलभूत गणितावर आधारित प्रश्न येतात. बुद्धिमापन चाचणी, रिझनिंग या विभागात तुमची विचार करण्याची क्षमता, किती लवकर आणि अचूकपणे तुम्ही एखाद्या समस्येवर विचार करू शकता हे तपासले जाते. यात अक्षरमालिका, अंकमालिका, सांकेतिक भाषा, नातेसंबंध, दिशा, वेन आकृती यांसारख्या घटकांचा समावेश असतो. या परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. नियमित सराव आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. हे अभ्यासक्रम स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप